अहिल्यानगर पोलीस अशोक खरातला ताब्यात घेणार आहेत। शिर्डी जमीन व्यवहार प्रकरणात चौकशी होणार आहे। कोर्टाच्या परवानगीनंतर खरातला ताब्यात घेण्यात येईल। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। शिर्डी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात फरार झाली आहे। खरात याची पत्नी कल्पना खरात हिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। अशोक खरातच्या मुलाला एसआयटीने ताब्यात घेतले। हर्षवर्धन खरातला एसआयटीने ताब्यात घेतलेला आहे। अशोक खरात शिर्डी जमीन खरेदी प्रकरणी 2 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनावणेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। खरातच्या मुलीच्या लग्नात नेते मंडळी वराडी बनल्याचं समोर आले। 10 जानेवारी 2026 रोजी झालेल्या लग्नाच्या पत्रिकेत अनेक राजकीय नेत्यांची नावं असल्याचं समोर आले। या पत्रिकेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची नावं होती। यातील काही नेते लग्नाला हजर राहिले, पण काही नेत्यांना त्यांचं लग्न पत्रिकेत नाव नसल्याची कल्पनाच नसल्याचं समोर आलं। अशोक खरात प्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली। डॉक्टरांपाठोपाठ एक सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर सुद्धा पोलीस यंत्रणेच्या रडारवर असल्याची सूत्रांनी माहिती दिली। सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणी केली जात होती का, याचा तपास पोलीस करतात। भोंदू खरातकडे आलेले भक्त बाबाला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी घरी फार्म हाऊसवर घेऊन जाण्यासाठी इच्छुक असायचे। अशा आउटडोअर व्हिजिटसाठी खरात तब्बल 5 लाखांपर्यंत रक्कम आकारत असल्याची चर्चा आहे। खरातचे नाशिकमधील कार्यालय तसंच त्यांच्या निवासस्थानाजवळील काही रहिवाशांशी चर्चा केली असता याबाबत धक्कादायक बाबी समजलेल्या आहेत। आपण देवाचा अवतार असल्याचं सांगून महिलेला गुंगीकारक औषध देत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या भोंदू ऋषिकेश वैद्य याला न्यायालयानं दणका दिला। पोलीस कोठडीत असताना पूजा करण्यासाठी पूजा साहित्य मिळावं म्हणून वैद्यानं न्यायालयात अर्ज दाखल केला होता, मात्र हा अर्ज न्यायालयानं फेटाळला होता। असामी नामकरण पुस्तकावर सुषमा अंधारेंनी आक्षेप घेतला। आवारेंनी भोंदूगिरीला खतपाणी घातलं। आवारेंनी अनेक लोकांना खरातकडे पाठवल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला। शिवनिकावरून सुषमा अंधारेंनी जयकुमार रावलांवर निशाणा साधलाय। शिवनिकाला पर्यटनाचा दर्जा कुठल्या आधारावर दिला, असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला। दीपक आबा साळुंकेचे खराशी आर्थिक संबंध। खराच्या मुलीला साळुंकेंनी फ्लॅट गिफ्ट केल्याचा दावा अंधारेंनी यावेळी केलेला आहे। रुपाली चाकणकरांनी खरातला पाठीशी घातलं। एसआयटी चाकणकरांची चौकशी का करत नाही, असा सवाल सुषमा अंधारेंनी सरकारला विचारला। आमदार रोहित पवारांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा संबंध भोंदू अशोक खरातशी जोडण्याचा प्रयत्न केलाय। भोंदू अशोक खरातकडे फोटोवर फुला मारण्याची पद्धत होती, त्यानुसार अजितदादांसह महाराष्ट्रातील एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुला मारण्यात आल्या होत्या, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन संविधान पक्षाचा कणा म्हणून ओळखले जाणारे अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय सेल आणि ओबीसी सेल हे काढून टाकण्यात आले। आता काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात जे बदल करण्यात आले त्यामध्ये युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवा दल याच सेलचा उल्लेख पाहायला मिळतो। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी आमदार रोहित पवारांनी 5 कोटींची फंडिंग केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केला। शरद पवारांच्या पक्षाकडून सातत्यानं राष्ट्रवादीची बदनामी केली जाते। पक्षाच्या नेत्यांमध्ये फूट पाडण्यासाठी एका संस्थेला तब्बल 5 कोटी रुपये दिल्याचा आरोप सूरज चव्हाणांनी केला, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। राष्ट्रवादी पक्षातून वगळण्यात आलेले सेल फ्रंटलमध्ये नव्हते। विरोधक एक कागद दाखवत महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनी केला। नेत्यांना बदनाम करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे। मुंबईच्या महापौर दालनात गटनेत्यांच्या बैठकीला उपस्थित असलेल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि अन्य गटनेत्यांना शिवसेनेचे अमय घोलेंनी अँटी चेंबरमध्ये बसण्यास सांगितल्यानं महापालिकेत मानपान नाट्य रंगले। मात्र किशोरी पेडणेकर यांचा आरोप महापौर ऋतू तावडेंनी फेटाळले। आमदार अमोल खताळे यांना कोर्टानं धक्का दिला। थोरातांची याचिका रद्द करण्याची मागणी फेटाळली। उत्पन्नाची चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला। अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घोषणा झाली आहे। यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला।
भरत गोगावले राजकीय निवृत्ती स्वीकारणार अशी चर्चा सुरू झाली आहे. भरत गोगावले पुढील एक टर्म निवडणूक लढवणार असं सूचक विधान विकास गोगावलेंनी केलं. येणाऱ्या विधानसभेची एक टर्म लढण्याची वडिलांची इच्छा आहे, त्यानंतर आपण विचार करणार असंही विकास गोगावले म्हणाले. पक्षामध्ये आजही अजित पवारांच्या पक्षाबद्दल चुकीची माहिती राज्यभर पसरवणं सुरू आहे. पक्षाची बदनामी करण्याचा असा घाट रोहित पवार जाणीवपूर्वक करतात असा आरोप राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केला. यांच्या विचाराचं वाटचाल करतात. भिवंडी महानगरपालिकेचा 1179 कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावर सविस्तर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष महासभेचं आयोजन करण्यात आलं. तब्बल 6.5 तास चाललेल्या या महासभेत सदस्यांनी अनेक तक्रारींचा पाढा वाचला. भिवंडी शहरातलं तीनबत्ती मच्छी मार्केट एक दिवसासाठी बंद ठेवलंय. महावीर जयंतीनिमित्त एक दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मासे विक्री, माशांची दुकानं आणि कत्तलखाने बंद ठेवलेत. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई होणार आहे. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील सिटी स्कॅन सेंटर हे गेल्या 8 ते 10 दिवसांपासून बंद आहे. रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असल्यानं मनसे पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला आहे. रुग्णालय प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे असा आरोप जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला आहे. पालघरच्या वाडा तालुक्यात कंचाड कुडूस मार्गावरील वैतरणा नदीवरील पूल धोका निर्माण झाला. दररोज शेकडो नागरिक अवजड वाहनं या पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करतात. प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक विचारतात. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. वरई उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाचा वाहन चालकांना फटका बसला. वाहतूक कोंडीचा त्रास होत असल्यानं चालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होते. जोगेश्वरीमधील ट्रॉमा रुग्णालयामध्ये महापालिकेनं बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. या नियमांचं पालन न झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनानं दिला आहे. राज्यातील वाढत्या अपघातामुळे खासगी बस वाहतुकीत सुरक्षता वाढवण्यासाठी आरटीओनं महत्त्वाचा निर्णय घेतला. रस्ता सुरक्षा निधीतून डिजिटल बस पोर्टल विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. पोर्टलमधून राज्यातील सर्व खासगी बसेसची सविस्तर आणि अद्ययावत माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. पश्चिम रेल्वेनं मुंबई विभागातील 55 मल्टीपर्पज स्टॉल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व स्टॉल आजपासून बंद होणार आहेत. संबंधित कंत्राटाची मुदत संपत असल्यानं परवानाधारकांना स्टॉल रिकामे करण्याचे निर्देश देण्यात आले.